नमस्कार. हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात जे आहे ते आज देखील चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आज पाहायला गेलं तर एकंदरीत आज अकलूज असेल, बीड, लातूर, सोलापूर, साताऱ्याच्या भागापर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र शेतकरी मित्रांनो, सातारा, वडूज, कराड, विटा या भागात आज वातावरण थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बारामती, पुणे, जेजुरी असेल या भागामध्ये देखील. तसेच इकडे जर पाहायला गेलं तर करमाळा, जामखेड, दौंड, बार्शी, पेठ, केज, परळी, माजलगाव, बीड, अहिल्यादेवीनगर, पैठण, परभणी, जिंतूर, श्रीरामपूरचा काय भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कुठे मध्यम तर जोरदार पाऊस हा आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी पाहायला मिळाला. असं सांगितलंय म्हणजे नाही की सर्वच भागात घेईल. आता तुरळक ठिकाणी हा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे शिरूर, नंदुरबार, साक्री असेल, नवापूर असेल, धुळे, जळगाव या ठिकाणी. तसेच इकडे खंडवा असेल शेतकरी मित्रांनो, बुरहानपूर असेल, धरणी असेल, अकोटा असेल, अकोला असेल, खामगाव असेल, करंजा असेल, यवतमाळ, आर्वी असेल, वर्धा असेल, अचलपूर असेल, वरुड असेल या ठिकाणी. तसेच सासूर असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाची शक्यता आहे. तेही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच चाळीसगाव, सिल्लोड, मालेगाव, मनमाड या ठिकाणी देखील. नाशिक असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खोपोली, गोरेगाव, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच धाराशिव असेल, धाराशिवमध्ये पाऊस राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली या भागात आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील दुपारनंतर पाहायला मिळू शकतात. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करायचे आहे. धन्यवाद.